एक सविस्तर बातमी बघूयात। मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता नदी नाले हे ओसंडून वाहू लागलेले आहेत, दुथडी भरून वाहत आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरच्या बावनथडी नदीवरच्या प्रकल्पामधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बपेरा इथल्या पुलावरून 3 फूट पाणी वाहत आहे। त्यामुळे बावनथडी नदीवरून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना जोडणारा मार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। परिणामी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमांवरती दोन्ही भागामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा सध्या बघायला मिळतात आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। मागील 48 तासात मुसळधार पावसाने हजेरी लावली। परिणामी भंडारा जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेले आहेत। अशातच आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना जोडणाऱ्या सीमांवरून धावणारी बावनथडी नदी आपण इथे बघू शकतो। या बावनथडी नदीचं पात्र आता दुथडी भरून वाहू लागलेलं आहे। साधारणतः 3 फूट या पुलावरून पाणी आहे आणि महाराष्ट्र मध्य प्रदेशची सीमा आता इथे बंद झालेली आहे। इथून वाहतूक बंद झालेली आहे। एकंदरीतच सध्या मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस होतोय, त्याचा हा परिणाम आहे। इथे लगतच बावनथडी प्रकल्प आहे आणि त्या बावनथडी प्रकल्पातूनही सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे ही नदी दुथडी भरून वाहत आहे आणि परिणामी हा आंतरराज्य मार्ग बंद झालेला आहे। या बावनथडी नदीच्या पुलावरून पाणी प्रवाहित होता, कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र सीमेवरील शिहोरा पोलिसांचं इथं पोलिसांचं बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीतच ही पूर परिस्थिती बघण्यासाठी नागरिकही मोठ्या उत्सुकतेने इथे पोहोचलेले आहेत। 24 जुलै नंतर आज या भंडारा जिल्ह्यात आता दुसऱ्यांदा यावर्षी हा आंतरराज्य महामार्ग बंद पडल्याचं चित्र इथं बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।